Welcome dear students to the channel. In the last video we have seen the projection of plane problem having square plane which is resting on one of its corner. In today's video we will see the projection of a circular plane, how to draw the projection of circular plane with both condition, that is inclined to horizontal plane as well as vertical plane. Okay, so analyze the problem first. Draw the projection of a circle of 60 mm diameter resting on HP on a point on the circumference. Its plane inclined at 50 degree to the horizontal plane and the top view of diameter AB making 40-degree inclination with vertical plane. Okay, so circular plane is given having 60 mm diameter which is resting on HP on a point of a circumference. Okay, circumference point is resting on horizontal plane. Okay, so let's start to draw the true shape of the plane, that is circle. Specify the center point, give the radius, that is 30. Okay, give the proper dimensioning. Okay. Now we will divide the circle in number of segments. जे काही ट्रू शेप आपण आता ड्रॉ केलेला आहे तो मिनिमम 8 सेगमेंट्स मध्ये आपण डिवाइड करायचा आहे, कारण याचं जे काही सिग्निफिकन्स आहे, याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये समजेल. डिवाइड केल्यानंतर आपण प्रत्येक पॉइंट जो आहे तो वरती प्रोजेक्ट करणार आहोत आणि त्यानुसार प्रत्येक पॉइंटचे प्रोजेक्शन पॉइंट वरती इंटरसेक्ट झाल्यानंतर त्यापासून जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स आहेत त्याच्या बेसिस वरती आपण ज्या काही कंडिशन प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत त्या ड्रॉ करणार आहोत. सो बेसिकली जो काही सर्कल आहे तो मी डिवाइड करतोय बाय युजिंग द कमांड डिवाइड. डिवाइड या कमांड मध्ये गेलो, सिलेक्ट द ऑब्जेक्ट टू डिवाइड, सर्कल सिलेक्ट केला, एंटर द नंबर ऑफ सेगमेंट्स, 8 सेगमेंट्स मध्ये मला हा डिवाइड करायचा आहे, सो मी 8 एंटर केलं. ओके, हा सर्कल जो आहे तो तुम्हाला 8 सेगमेंट्स मध्ये डिवाइड झालेला दिसेल. इक्वल नंबर ऑफ सेगमेंट्स प्रत्येक झालेला तुम्हाला दिसेल. ओके, तर हा जो काही सर्कम्फरन्सचा पॉइंट आहे, सर्कम्फरन्सचा पॉइंट आहे, हा सर्कम्फरन्सचा जे काही दोन पॉइंट्स आहेत ते आपण वरती प्रोजेक्ट करणार आहोत. सर्व पॉइंट्स प्रोजेक्ट करत असताना सर्कम्फरन्शियल पॉइंट वरती तो रेस्ट होतोय सर्क्युलर प्लेन. सो याची प्रिकॉशन आपण घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल we will give the name to each and every point. AB हे नाव मी आधी सुरुवातीला डायमीटर साठी प्लेस करतोय, त्यानंतर बाकीचे जे काही नॉमेनक्लेचर आहेत प्रत्येक पॉइंटचे ते त्या ठिकाणी प्लेस करतोय. पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई, एफ, जी आणि एच. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या कंडिशन नुसार ट्रू शेप आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ड्रॉ केलेला आहे. सर्क्युलर प्लेन इज रेस्टिंग इन HP. ओके, ऑन वन ऑफ इट्स सर्कम्फरन्स. ओके, सर्कम्फरन्सचा जो काही पॉइंट आहे, पॉइंट ए लेफ्ट साइड वरती आपण फोकस करतोय. लेफ्ट साइड वरती फोकस केल्यानंतर जो काही पॉइंट आहे तो आपण आता मार्क करणार आहोत. त्याचे प्रोजेक्शन्स वरती घेणार आहोत, व्हर्टिकल प्रोजेक्शन्स इच अँड एव्हरी पॉइंटचे. त्यासाठी ऑर्थो मोड हा ऑप्शन मी ऑन करतोय. एव्हरी पॉइंटचे प्रोजेक्शन्स आपण आता वरती प्रोजेक्ट करणार आहोत.
त्यानंतर लाईन या कमांडमध्ये जाऊन सगळे पॉइंट्स मी जॉईन केले. ओके, तर पॉइंट या कमांडमध्ये जाऊन प्रत्येक पॉइंट मी त्या ठिकाणी मार्क करणार आहे. पॉइंट मी मार्क करणार आहे आणि प्रत्येक पॉइंटला नेमिंग आपण प्लेस करणार आहोत. लाईक ए डॅश, बी डॅश, सी डॅश, त्या पद्धतीनं प्रत्येक पॉइंटला नेमिंग प्लेस करणार आहोत. जो काही पॉइंट आहे सी डॅश, एच डॅश, सी डॅश, एच डॅश, डी डॅश, जी डॅश, डी डॅश, जी डॅश हे नेमिंग आपण देणार आहोत. इच अँड एव्हरी पॉइंटला नेमिंग प्लेस करतो आपण. ओके, आपल्या रेफरन्ससाठी मी लाईनचा कलर देखील चेंज करतोय. So we have drawn true shape of a circular plane along with its true length. We have marked the given points. संपूर्ण पॉइंट्स मी आता सिलेक्ट करतोय. प्रॉब्लेम मध्ये कंडिशन जी काही दिलेली आहे, प्रॉब्लेम मध्ये कंडिशन जी दिलेली आहे त्या कंडिशनला पण आता प्रोसीड करतोय. येस, प्रॉब्लेम मध्ये कंडिशन फर्स्ट दिलेली आहे की yes, its plane inclined at 50 degree to the horizontal plane. So मी संपूर्ण टू लेंथ सिलेक्ट करतोय, रोटेट या कमांड मध्ये जातोय, बेस पॉइंट त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय आणि ऑप्शन ऑफ करतोय आणि जो काही अँगल दिलेला आहे 50 डिग्री टू द HP, सो 50 प्रेस एंटर. इथं जर आपण चेक केलं, अँगल जर चेक केला, येस, अँगल जर चेक केला तर तो 50 डिग्री टू द HP अँगल त्या ठिकाणी आलेला दिसेल. तर फर्स्ट कंडिशन पण ड्रॉ करतोय. येस, त्यानुसार आता येस प्लेनचा जो काही टॉप व्ह्यू आहे तो आपण आता ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी वर्टिकल प्रोजेक्शन्स जे आहेत, प्रत्येक पॉइंट पासून आलेले वर्टिकल प्रोजेक्शन्स खाली प्लेस करतोय. सिमिलरली ट्रू शेप पासून आलेले जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स आहेत ते या बाजूला प्लेस करतोय. त्यानंतर जे काही पॉइंट आहेत ते आपण पॉइंट मार्क करणार आहोत. पॉइंट या कमांड मध्ये जाऊन फर्स्ट पॉइंट ए पासून आलेला जे काही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, वर्टिकल प्रोजेक्शन इथे इंटरसेक्ट होत आहे. त्यानंतर बी हा पॉइंट, ओके, सिमिलरली पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट ई, पॉइंट जी, पॉइंट एफ, पॉइंट एच. ओके, संपूर्ण पॉइंट्स आपण मार्क करून घेतले.
ओके. त्यानंतर स्प्लाइन या कमांडमध्ये जाऊन SPLINE स्प्लाइन या कमांडमध्ये जाऊन हे संपूर्ण पॉईंट जे आहेत ते आपण जॉईन करून घेतोय. स्प्लाइन या कमांडमध्ये गेलो, एंटर प्रेस केलं, म्हणजे काही इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत ते पॉईंट मी सिलेक्ट करत चाललोय. येस, इंटरसेक्टिंग पॉईंट जे आहेत ते मी सिलेक्ट करत चाललोय. येस, स्प्लाइन या कमांडमध्ये गेलो मी, स्प्लाइन एंटर. यामध्ये जे काही इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत ते पॉईंट सिलेक्ट करत गेलो. येस, स्प्लाइन या कमांडमध्ये गेलो, संपूर्ण इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईन केल्यानंतर क्लोज या ऑप्शनवरती मी क्लिक केलं. येस, क्लोज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही एनक्लोज्ड शेप आहे तो स्प्लाइन या कमांड थ्रू आपण जॉईन केलेला दिसेल. ओके, यामध्ये प्रत्येक पॉईंटचं नेमिंग आपण त्या ठिकाणी प्लेस करतोय. येस, A1 B1 C1 D1 वॉट एव्हर इट मे बी. येस, त्याचं नेमिंग आपण प्लेस करतोय. D1. वरचे जे काही पॉइंट्स आहेत, यस, A1 डॅश, C1 डॅश, H1 डॅश, D1 डॅश, G1 डॅश, E1 डॅश, F1 डॅश, P1 डॅश. ओके, तर यामध्ये आपण फर्स्ट कंडिशन ड्रॉ केलेली आहे. ओके, सेकंड कंडिशन साठी आपण आता प्रोसीड करतोय. प्रॉब्लेम मध्ये सेकंड कंडिशन दिलेली आहे. येस, टॉप व्यू ऑफ डायमीटर AB मेकिंग 40 डिग्री इन्क्लिनेशन अँगल विथ द वर्टिकल प्लेन. सो मी हे संपूर्ण शेप जो आहे तो विथ पॉइंट्स कॉपी करून घेतोय, इथं प्लेस केला. ओके ओके, त्यानंतर आता याचा फ्रंट व्ह्यू आपण ड्रॉ करणार आहोत. त्याच्या आधी दिलेली जी काही कंडिशन आहे, येस, इट इज इन्क्लाइंड. टॉप व्यू ऑफ डायमीटर AB इज मेकिंग 40 डिग्री इन्क्लिनेशन विथ वर्टिकल प्लेन. सो मी जी काही डायमीटर AB जो आहे तो मी रोटेट करतोय 40 डिग्री इन्क्लिनेशन अँगल. त्यासाठी इन्क्लिनेशन अँगल 40 डिग्री देण्यासाठी, येस, आता हा जो काही शेप आपण कॉपी करून घेतला आहे तो आता डायगोनल AB ला आपण रोटेट करतोय वर्टिकल प्लेनला. येस, 40 डिग्री इन्क्लिनेशन अँगल मध्ये. सो मी संपूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय, रोटेट या कमांड मध्ये जातोय, बेस पॉइंट जो आहे तो कॉर्नर त्या ठिकाणी प्लेस करतोय आणि अँगल प्लेस करत असताना विथ 40 डिग्री अँगल प्लेस करतोय. तुम्ही जर इथं चेक केला, येस, अँगल जर चेक केला, इट शुड बी 40 डिग्री. राईट, यामध्ये गेलो, रोटेट, बेस पॉइंट 40, एंटर. ओके, अँगल जर तुम्ही चेक केला, शुड बी 40.
हे आता प्रत्येक पॉईंटचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते आपण वरती आता प्रोजेक्ट करणार आहोत. इच अँड एव्हरी पॉईंटचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत ते वरती प्रोजेक्ट करतोय आपण. ओके. येस. ओके. तर इन दिस वे आपण जी काही सेकंड कंडिशन आहे ती आपण ड्रॉ केली. 40 डिग्रीला इन्क्लाइंड त्या ठिकाणी डायगोनल ए बी आपण प्लेस केला आणि जे काही पॉईंटचं नेमिंग जे आहे ते आपण चेंज करतोय. A2, B2 या पद्धतीने सगळ्या पॉईंटचं नेमिंग जे आहे ते आपण चेंज करतोय. तर जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन जिथे इंटरसेक्ट झाले ते सगळे पॉईंट आपण आता जॉईन करणार आहोत. इंटरसेक्टिंग पॉईंट जे आहेत ते आधी मार्क करून घेऊ. A2 पासून आलेली जी काही लाईन आहे, A1 डॅश पासून आलेला पॉईंट, प्रोजेक्शन पॉईंट पासून आलेली जी काही लाईन आहे ती मार्क केली. सिमिलरली B2 पासून, ओके, B2 पासून गेलेली लाईन, B1 डॅश पासून गेलेली लाईन, H2 पासून व्हर्टिकल प्रोजेक्शन्स आलेला आणि H1 डॅश पासून आलेला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, G2 पासून गेलेलं व्हर्टिकल प्रोजेक्शन, G1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, F2 पासून केलेलं जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन, F1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, ओके, देन E2 पासून गेलेलं जे काही व्हर्टिकल प्रोजेक्शन आणि E1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. सिमिलरली D2 पासून गेलेलं व्हर्टिकल प्रोजेक्शन, D1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. C2 पासून आलेलं व्हर्टिकल प्रोजेक्शन, C1 डॅश पासून आलेलं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आपण मार्क केलेले आहे. ओके, आणि स्प्लाइन या कमांडमध्ये जाऊन परत आपण हे सगळे पॉईंट्स काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत. ओके, फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करतो, सेकंड, थर्ड, फोर्थ, इच अँड एव्हरी पॉईंट आपण आता सिलेक्ट करत जातोय. आणि क्लोज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही शेप आहे तो ड्रॉ झालेला तुम्हाला दिसेल. येस, अननेसरी प्रोजेक्शन जे आहेत ते वरती प्रोजेक्शन तुम्ही ट्रिम करू शकताय. येस, आता प्रत्येक पॉईंटचं नेमिंग, प्रत्येक पॉईंटचं नेमिंग त्या ठिकाणी मेन्शन करणं अपेक्षित आहे. A2 डॅश, लाईकवाईज A2 डॅश, B2 डॅश. येस, हे संपूर्ण नेमिंग जे आहे ते प्लेस करणं अपेक्षित आहे. D2 डॅश,
h2 dash. Okay, in this way we have drawn the two conditions what given in the problem, that is it's one of its circumference is making angle 50 degree to the HP, circumference its plane inclined 50 degree to the HP. Yes, a1 dash b1 dash is 50 degree ला incline त्या ठिकाणी आपण रिप्लेट केलेला आहे. आणि सेकंड कंडिशन दिलेली, टॉप व्ह्यू ऑफ डायमीटर AB मेकिंग 40 degree angle with vertical plane. Yes, ही सेकंड कंडिशन आपण ड्रॉ केलेली आहे. सो बोथ कंडिशन्स वी हॅव ड्रॉन. येस, प्लेन रिफ्लेक्ट करण्यासाठी ग्रेडियंट या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही प्लेन रिफ्लेक्शन त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकता. येस, yes, in this way we have drawn the solution of a problem of circular plane on software. Both conditions we have drawn, both presentations we have made on the software. 50 degree to the HP condition we have drawn and 40 degree to the vertical plane, both conditions we have drawn on the software. आता यामध्ये जर बघितलं तर तो जो काही सर्क्युलर प्लेन होता तो कॉर्नर वरती रेस्ट होतो, जी काही त्याची एज आहे इज रेस्टिंग ऑन HP ऑन अ पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स. पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स जर आपण कन्सिडर केला तर ए हा जो काही पॉइंट आहे इट इज पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स, हा पॉइंट आपण कन्सिडर केला लेफ्ट साइडला. आणि त्यामध्ये ट्रू लेंथ असेल किंवा फर्स्ट कंडिशन असेल, सेकंड कंडिशन असेल, कुठंही जर तुम्ही बघितलं तरी सर्कम्फरन्सचा जो काही पॉइंट आहे पॉइंट ए त्याच्यावरती तो रेस्ट झालेला तुम्हाला दिसेल. ओके, so this is the solution of a problem. Okay, thank you.